जरा मला बोलू द्या. नाही मला बोलू द्या, मग तुम्हाला काय विचारायचं विचारा. शिवसेनेच्या वतीनं दिनांक 13 पासून येणारा महिना, सव्वा महिना या संभाजीनगरात लबाडांनो पाणी द्या या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. अधिकृतरित्या उद्यापासून वेगवेगळे कार्यक्रम प्रत्यक्षात शिवसैनिक रस्त्यावर येऊन करणार आहेत. आणि ज्यानंतर शिवसेनेला आंदोलनाची घोषणा केली त्यानंतर बरीच हालचाल प्रशासनात, सरकारमध्ये, प्रसिद्धी माध्यमामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू झाली. परंतु आमचा उद्देश या शहरातील जनतेला पाणी द्यावं अशा पद्धतीचा आहे. या पाणी देत असताना लक्ष इतरत्र वळवण्याचा प्रशासन आणि अन्य राजकीय पक्ष, विशेषतः सत्ताधारी पक्ष प्रयत्न करतात. आमचा सिंपल विषय आहे, जलवाहिनी ज्यावेळेस होईल त्यावेळेस होईल. परंतु आता शहराला 140 MLD पाणी दररोज येतं. या शहराची आवश्यकता 240 MLD आहे. जर 140 MLD पाणी दररोज येत असेल आणि 240 आवश्यकता असेल तर 2 दिवसाला किंवा 3 दिवसाआड या शहरातील जनतेला पाणी भेटलं पाहिजे. महापालिकेचा अधिकृत आकडा 4 दिवसाआड असला तरी या शहरात कुठंतरी 4 सोडा, 5 सोडा, 6 सोडा, मी 1 आठवड्याला तरी पाणी येतं का, हा माझा या प्रशासनाला सवाल आहे. मिनिमम 10 दिवस, मॅक्सिमम 14 दिवसाला पाणी या शहरातील जनतेला मिळतं. आणि जर अशा पद्धतीनं पाणी मिळत असेल तर मग पाणीची जी पट्टी आहे ही जर आपण 30 दिवसाच्या पाण्याची घेत असू आणि तुम्ही 15 दिवसाला पाणी देत असाल तर वर्षभरामध्ये तुम्ही 12 महिन्यात 12 दोन्ही 24, फार झालं तर 25-26 दिवस पाणी देताय. म्हणजे 1 महिन्याची पाणीपट्टी ही दिली पाहिजे तर तुम्ही वर्षभराची वसूल करताय. सांगण्याचा मुद्दा हा की जनतेवर मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं पाण्याचा महसूल सुद्धा सरकार लावतं पाणी देत नसताना. प्रशासनाचं नाकर्तेपण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पाणी न द्यायला. प्रशासनातले सक्षम अधिकारी या पद्धतीनं काम करत नाही. अधिकाऱ्यांना पाणी पुरवठा करताना रात्र जागावं लागतं, रात्रंदिवस फिरावं लागतं. परंतु साईटवर एकही कन्सेंट इंजिनियर कधीही पाणी पुरवठ्याचा नसतो. म्हणून या विरोधात आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे. उद्या शहरामध्ये सगळ्यात आधी ठिकठिकाणी आम्ही रिकाम्या हंड्याचे तोरण लावणार आहोत. एक जागा आहे बाबा पेट्रोल पंपाची, दुसरी आहे रेल्वे स्टेशनची, तिसरी आहे मुकुंदवाडी आणि चौथं आहे हर्सोल टी पॉइंट. बाबा पेट्रोल पंपावर खैरे साहेब राहणार, मी बहुधा मुकुंदवाडीला जाणार, त्रिंबक तुपे एका ठिकाणी जाणार आणि राजू वैद्य एका ठिकाणी जाणार आणि मग तिथली स्थानिक शाखा त्या पद्धतीनं हे आंदोलन करणार. नंतर आमच्या 19, 20, 21ला भल्या पहाटे सकाळी ठिकठिकाणी नागरिकांच्या बैठका आम्ही घेणार आहे. सकाळी 6:30 वाजता ते 8 वाजेपर्यंत रोज 3 बैठका अशा पद्धतीनं शिवसेना घेणार आहे. 22, 23, 24ला शिवसेनेच्या 6 टीम आहे. एकेका मतदारसंघात 2-2 टीम. या 3 दिवस 6 ठिकाणी 18 ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे. नंतर ढोल बजावाचं आंदोलन आहे, सायकल रॅली आहे. वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती आमची युवा सेना आणि युवती सेना करणार आहे. महिला आघाडी प्रभाग कार्यालयाला निवेदन देणार 21 तारखेला आणि 28 आणि 29ला वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याच्या टाकीचं पूजन करणार आहे. स्वाक्षरी मोहीम जशी आम्ही राबवतो तसं मेल करण्याची मोहीम सुद्धा पंतप्रधानांना
मुख्यमंत्र्यांना आणि आयुक्तांना ती सुद्धा आम्ही राबवतोय। पुन्हा एकदा 2 आणि 3 मेला युवा सेनेच्या वतीनं दवंडी देण्याचा पाण्याच्या प्रश्नावर जनजागृतीपर दवंडीचा कार्यक्रम आम्ही आयोजन केला आहे। त्याच्यानंतर फोटोचं प्रदर्शन आहे। पाण्याच्या प्रश्नाविषयी जनजागृतीसाठी 4 ठिकाणी फोटोचं प्रदर्शन 5 मे, 6 मे, 7 मे आणि 8 मे असे 4 ठिकाणी फोटोचं प्रदर्शन वेगवेगळ्या चौकात आम्ही करणार आहे। आम्ही 115 वॉर्डामध्ये सेंट्रली पदयात्रा काढणार आहोत। ठिकठिकाणी 115 वॉर्डामध्ये 30 ठिकाणी आमच्या ऑडिओ सभा होणार आहे। ऑडिओ सभा म्हणजे आम्ही भले यात्रेत असो पण भाषण आम्ही करणार नाही। आमच्या सोबत जो ऑडिओचा टीम असेल ती ऑडिओवर भाषण ऐकवलं जाणार आहे। अशा 30 ठिकाणी ऑडिओ सभा होतील आणि पण पदयात्रा जवळपास सगळ्या ठिकाणी या ठिकाणी पदयात्रा निघणार आहे। त्याच्यानंतर जवळपास कट्टा मीटिंग 350 ठिकाणी कट्टा मीटिंग शिवसेनेचे उपशहर प्रमुख घेणार आहे। 30 उपशहर प्रमुख शिवसेनेचे, 30 उपशहर प्रमुख महिला आघाडीच्या, अशा 60 जण जवळपास 9 म्हणजे 9 54 होतील। 540च्या आसपास कट्टा मीटिंग आमचे पुरुष आणि महिला आघाडी घेणार आहे। आणि शेवटच्या टप्प्यात अजून माननीय आदित्य साहेबांनी तारीख दिलेली नाही आणि त्या तारखेला भव्य असा मोर्चा लबाडांनो पाणी द्या अशा पद्धतीने होणार आहे। उद्या आंदोलन झाल्यानंतर आम्ही पूर्णपणे जॅकवेल पासून ते संभाजीनगर पर्यंत, पैठणच्या जॅकवेल पासून तर दौरा आम्ही सगळे पदाधिकारी करणार आहोत। अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहे, परंतु ॲक्च्युअल परिस्थिती काय, ठिकठिकाणचे अडथळे याची पाहणी उद्या सकाळी 10-11 वाजता आंदोलन झालं की आम्ही पैठणला जाणार आहोत आणि जॅकवेल पासून तर संभाजीनगर पर्यंत 39 किलोमीटर या सगळ्या पाण्याच्या लाईनची पाहणी आम्ही करणार आहोत। आणि मला असं वाटतं हे आंदोलन या शहराचं एक ऐतिहासिक आंदोलन असेल। पाण्याची लाईन आम्हाला माहिती आहे वर्षभर याला लागणार आहे, पण तिच्यावर अवलंबून न राहता आत्ताच्या घडीला असलेल्या पाण्याचं नियोजन योग्य करावं हा आमची मागणी आहे। ही मागणी प्रशासन पूर्ण करत नाहीये, हातूर उत्तरं देतं आणि म्हणून या प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी लबाडांनो पाणी द्या। आता लबाडांनो पाणी द्या आम्ही का म्हटलं की या ठिकाणी 2022ला देवेंद्र फडणवीसांनी मोर्चा काढला होता, आमची सत्ता द्या, आम्ही 6 महिन्यात पाणी देतो म्हटलं। नंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये प्रचाराला आले, आमची सत्ता द्या, 3 महिन्यात पाणी देतो म्हटलं। ते 6 महिने गेले, हे 3 महिने गेले आणि मग ही लबाडी नाही तर काय। आणि म्हणून लबाडांनो पाणी द्या या बॅनर खाली आमचं आंदोलन होतंय। मी आपल्याला प्रसिद्धी माध्यमांना विनंती करेल की या आंदोलनात आपण सहभागी व्हा। आमचा उद्देश कोणाला विरोध करणं नाही, आमचा उद्देश या संभाजीनगरकरांना पाणी मिळणं एवढा उद्देश आहे। एवढं सांगण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे। अख्खी शिवसेना या संभाजीनगर शहरातली एक गट बूथवरचा कार्यकर्ता या कामाला लागलेला आहे। आमचं नियोजन मोठ्या प्रमाणावर याचं मागच्या 8-10 दिवसानं काय महिनाभरानं चालू आहे आणि उद्यापासून याची सुरुवात पूर्ण 1 महिनाभर मोठ्या ताकदीनं आम्ही करणार आहोत।